पुण्यामध्ये भटक्या श्वानांची दहशत वाढली आहे। शहरातील श्वान दररोज 80 पुणेकरांचा चावा घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट। पुण्यात भटक्या श्वानांचा हैदोस। दररोज 80 पुणेकरांना भटक्या श्वानांचा चावा। श्वानांपुढे पुणे महापालिका हतबल। कठोर उपाययोजनांची नागरिकांची मागणी। यानं त्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असणारं पुणे शहर आता एका नव्या कारणानं चर्चेत आलंय आणि ते कारण म्हणजे श्वानांचं। पुण्यात कोयता गँगच्या दहशतीची चर्चा असतानाच आता कुत्र्यांनीही पुण्यात आपली दहशत माजवली। दररोज 80 पुणेकरांना श्वान चावा घेत असल्याची माहिती समोर आली। रात्री लोकांचं फिरणं मुश्किल झालेलं आहे। अक्षरशः गल्लीबोळात जरी आपण फिरलो ना तरी भटके कुत्रे एवढे जास्त प्रमाणात चावतात। लहान मुलांना, वयस्कर माणसांना चावतात। महानगरपालिकेचं टोटली दुर्लक्ष आहे। महानगरपालिका फक्त टक्केवारी गोळा करण्यासाठीचे आणि फालतू कामाला कारवाई करा, गरिबांवरती अन्याय करा, कुठे शेड पाडा। महापालिकेच्या आरोग्य विभागानुसार पुणे शहर आणि समाविष्ट गावांमध्ये मिळून सुमारे 2.5 लाखांहून अधिक श्वान आहेत। यात पाळीव श्वानांबरोबरच भटक्या श्वानांचा समावेश आहे। पुणे शहरात जानेवारी ते मे या कालावधीत श्वानांनी चावा घेतल्याच्या 12,312 घटना घडलेल्या आहेत। त्यात जानेवारीत 2,792, फेब्रुवारीत 2,309, मार्चमध्ये 2,559, एप्रिलमध्ये 2,508 आणि मे महिन्यात 2,344 घटना घडल्यात। केवळ एप्रिल ते जून या 3 महिन्यात 8,335 घटना या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या आहेतच। तर 2024-25 मध्ये ही संख्या 28,099 इतकी आहे। गेल्या 9 वर्षात भटक्या कुत्र्यांनी 1,26,176 नागरिकांना चावा घेतल्याची नोंद आहे। कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर नागरिकांना लसीकरणासाठी रांगेत उभं राहावं लागतं। अनेकदा रेबीज लस उपलब्ध नसल्यामुळे खासगी रुग्णालयांकडे जावं लागतं। शहरात श्वानांची दहशत वाढलेली असतानाच या समस्येबाबत महापालिकेची अनास्था दिसून येते। त्यामुळे सामान्य पुणेकरांनी संताप व्यक्त केला। तर याच्यामध्ये महानगरपालिकेची सगळ्याच बाबतीत अनास्था दिसून येते। भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात झालेली आहेत। त्यांना जी पकडणारी वाहने ती फार तुरळक दिसतात, म्हणजे दिसतच नाही। बरं दिसली, त्यांना पकडलं तर पेटावाले येतात आणि ते तिथं विरोध करतात। भटक्या कुत्र्यांची आकडेवारी महापालिकेने काढली कशी हाही प्रश्नच आहे। त्यांना जर कळते 2 लाख आहेत तर मग त्यांना पकडणं, त्यांचं निर्विजयीकरण करणं, त्यांचं लसीकरण करणं ही होत का नाहीये? म्हणजे काय महापालिकेची लोक फक्त भटके कुत्री मोजायला बसलेत का काय? 2 दिवसांपूर्वी दिल्लीमधील भटक्या श्वानांबाबत सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिला होता। दिल्लीतल्या सर्व भटक्या श्वानांना निवारागृहात पाठवण्याचे आदेश कोर्टानं दिले। श्वानांच्या चाव्यांचे वाढते प्रमाण आणि रेबीज रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। पुण्यातही अशीच काहीशी परिस्थिती, त्यामुळे हा निर्णय पुण्यातही लागू करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। एक प्रकार से वो प्रायोरिटी जिस प्रकार से होनी चाहिए वो प्रायोरिटी भी नहीं रही, तो इसके कारण बहुत बड़े पैमाने पर स्ट्रे डॉग्स की संख्या बढ़ी। अब संख्या बढ़ी तो फिर खाने के लिए या बाकी चीजों के लिए इधर उधर उनका घूमना चालू हुआ, तो ये एक पूरा साइकिल है। इसलिए इसको आप आइसोलेशन में नहीं देख सकते। इसके ऊपर आपको उपाय योजना करनी पड़ेगी और वो एक दिन में नहीं होगी। एकीकडे देशातील शहरं स्मार्ट होत आहेत, हायटेक सुविधा पुरवण्याकडे सरकारचा कल दिसून येतोय। दुसरीकडे पुण्यासारख्या स्मार्ट शहरात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर झाला। मेट्रोसह आधुनिक दळणवळणाची साधनं पुण्यात आली आहेत, मात्र दुसरीकडे श्वानांमुळे रस्त्यावर फिरणं अवघड झालं। त्यामुळे आता तरी या भटक्या श्वानांकडे प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न विचारला जातो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।